नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आवाज महाराष्ट्राचा या टी व्हीवरच्या कार्यक्रमाचा दिवाळी अंक ही खरं म्हणजे फार इनोव्हेटिव्ह कल्पना आहे. कारण दिवाळी अंक म्हणजे अक्षर दिवाळी वगैरे असंच सगळं साधारणपणे आपल्याला माहिती आहे. अशावेळी आमची जी कल्पना आहे की दिवाळी अंक, आणि त्या दिवाळी अंकाच्या निमित्तानं एक सूत्र आम्ही निश्चित केलेलं आहे. ते सूत्र आहे चौकटी बाहेरची माणसं. त्यामुळे तुम्ही बघता आहात की आवाज महाराष्ट्राच्या मध्ये चौकटी बाहेरची माणसं येत आहेत, ती बोलत आहेत. रोजच्या चौकटीसारखी ती माणसं त्या विंडोजमध्ये दिसत नाहीत, तशीच भांडत नाहीत, त्याच विषयांवर बोलत नाहीत, पण त्यांचं जगणं, त्यांच्या जगण्याविषयी जे काही आहे ते बोलत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सूत्र चौकटी बाहेरच्या माणसांसोबत या दिवाळी अंकाचं आहे ते आहे जगण्याचं सेलिब्रेशन. जगणं ही मुळामध्ये उत्सवाची गोष्ट आहे, जल्लोषाची गोष्ट आहे. रोजचं रणांगण अधिक चांगलं, अधिक सकस, अधिक आनंददायी करणारी अशी सगळी माणसं आहेत. आणि या माणसांसोबत मी गप्पा मारतो आहे. त्यामुळे ही माणसं जे बोलत आहेत, जे काही मांडत आहेत ते फार महत्त्वाचं आहे. आणि मी सांगितलं की ही माणसं अंतराळावरची नाहीत, ही माणसं मंगळावरची नाही आहेत, ही माणसं तुमच्या माझ्या घराशेजारची, घरातली अशी माणसं आहेत. पण अनेकदा आपलं जगणं रोजचं जगत असताना या जगण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं किंवा हे जगणं किती महत्त्वाचं आहे हेच कळत नाही. म्हणून हे जगणं बघायचं, हे जगणं ऐकायचं. आणि अरे क्या बात आहे, म्हणजे सगळ्यांचं जगणं मिळून एक जगणं असतं खरं म्हणजे. त्यामुळे कुठलंच जगणं हे छोटं नसतं, कुठलंच जगणं हे दुर्लक्ष करणं इतकं किरकोळ नसतं, आणि कुठलंच जगणं काहीतरी फार ग्रेट आहे, अनुकरणीय आहे असं काही नसतं. प्रत्येकाचं आपलं एक आभाळ असतं आणि प्रत्येकानं आपल्याच आभाळाची गोष्ट सांगावी. कुणीतरी टाळ्या वाजवेल म्हणून आपण न पाहिलेल्या आभाळाच्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आपल्या आभाळाच्या, आपल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न ही सगळी माणसं करतायत. हा सगळा शुक्रवारपासून हा सगळा जो प्रयत्न आमचा सुरू आहे त्यातनं हेच पुढे येतं की खूप वेगळ्या प्रकारचं जगणं आहे, जगण्याचे रंग खूप आहेत. आणि आज माझ्यासोबत जी माणसं आहेत, चौकटी बाहेरची माणसं, ती फार छान आणि वेगळी माणसं आहेत. म्हणजे म्हटलं तर त्यांच्या 5 जणांचं जगणं अगदी वेगळं आहे, पण सूत्र एक आहे. ते सूत्र असं आहे की ही सगळी माणसं जगण्याला उत्सव मानणारी अशी माणसं आहेत, अंधारावर मात करणारी आणि आपल्यासोबत प्रकाश देणारी, प्रकाश आणणारी अशी माणसं आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार आला, खूपदा अंधार आला, पण अंधाराच्या गर्तेमध्ये ते अजिबात बसले नाहीत रडत. पाडगावकरांची कविता आहे ना, चिवते दार उघड. असं दार यांनी फार वेळीच उघडलं आणि जगण्याला खऱ्या अर्थानं आत घेतलं, कवेत घेतलं. अशी ही छान सगळी माणसं आहेत. पहिल्यांदा मी या सगळ्या चौकटी बाहेरच्या माणसांची जरा चौकटीतली ओळख करून देतो, म्हणजे किमान ही माणसं काय आहेत याचा अंदाज यावा. आणि मग आपण सुरू करणार आहोत आपल्या गप्पांची छान मैफल. प्रदीप कुलकर्णी इथे बसलेले आहेत, माझ्या शेजारी आहेत प्रदीप कुलकर्णी. प्रदीप कुलकर्णी हे खरं म्हणजे यांचं वेगळेपण असं आहे की कोणाला कुठला नाद लागेल काही सांगता येत नाही. आमच्या प्रदीप कुलकर्णींना न कळत्या वयामध्ये सापांचा नाद लागला. त्यामुळे सर्पमित्र अशी त्यांची ख्याती. आणि केवळ सर्पमित्र किंवा साप एवढाच मुद्दा नाही आहे, त्यांनी त्याला एक शास्त्रीय अधिष्ठान दिलं, शास्त्रीय आधार दिला, त्याच्यावर पुस्तकं लिहिली. आणि अगदी आपल्या छंदासाठी नोकरी सोडणारा असा हा अवलिया माणूस आहे. लिहितो, फिरतो, भटकतो, ट्रेक करतो, निसर्गाशी नातं जोडतो आणि निसर्गाशी नातं जोडत खरं समकालीन होण्याचा प्रयत्न करतो. असा हा आमचा मित्र प्रदीप कुलकर्णी. प्रशांत देशमुख. आज योगायोगानं हे तीनही जे मित्र आहेत ते साधारण एकाच भागात काम करणारे असे लोक आहेत. त्यामुळे प्रदीप हे खोपोलीमध्ये राहतात, प्रशांत चौक नावाच्या एका टुमदार गावात खोपोलीजवळच्या राहतात. आणि तिथं त्यांनी स्वतःचं असं काही एक शिक्षणविषयक व्यवसाय सुरू केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत लोकांना माहिती आहेत प्रामुख्यानं एक अत्यंत उमदा लेखक, उमदा साहित्यिक आणि उमदा वक्ता म्हणून. आपला मुद्दा मग तो थेट व्यासपीठावरून असेल किंवा कागदावरून असेल, पण नेमकेपणानं प्रभावी पद्धतीनं ओघवत्या शैलीमध्ये लोकांना मांडणं. आणि त्यांनी सकाळमधून गेले अनेक दिवस गुड मॉर्निंग नावाचा कॉलम चालवला. त्यामुळे त्यांच्या गुड मॉर्निंगमुळं खरंच मॉर्निंग गुड आहे असं अनेकांना वाटावं, इतकं सकारात्मक, सम्यक अशा पद्धतीनं मांडणी करणारा, लिहिणारा आणि तेही लोकांना कळेल, लोकांना रुचेल अशा प्रकारे विचार मांडणारा असा एक प्रभावी वक्ता महाराष्ट्रातला तरुण वक्ता आहे. आणखी खूप काही करायचं आहे, बरंच काही आणखी गाठायचं आहे, पण मुळामध्ये एक सकारात्मक विचार घेऊन, उमेद घेऊन पुढं जाणारा असा आमचा मित्र, तरुण मित्र प्रशांत, तोही आपल्यासोबत असणार आहे. संतोष पाटील. संतोष पाटील हे माझे जुने मित्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काळ होता की संतोष पाटलांच्या आयुष्यामध्ये असं काही आलं की संतोष पाटील जगण्याची लढाई हरले असं इतरांना वाटलं, क्षणभर त्यांनाही वाटलं असेल. त्यानंतर ते उभे राहिले आणि ज्या पद्धतीनं धावत सुटले आणि आता त्यांचा प्रवास बघताना असं वाटतं की अरे
म्हणजे खरंच जर हरण्यानंतर माणसं एवढं काही करणार असतील तर एखादी लढाई हरली पण पाहिजे. पण आत्ता ते की जिंकतायत, रोज जिंकतायत, म्हणजे ते लढाई हरले पण युद्ध जिंकतायत. त्यामुळे संतोष पाटलांचं जे काही त्यांचं जे सगळा जो प्रवास आहे तो प्रवास ऐकायला त्यांच्या इतकाच तुमच्या इतकाच मीही उत्सुक आहे. कारण खरं म्हणजे संतोष माझे मित्र जरी असले तरी स्वतःविषयी न बोलणं आणि इतरांविषयी इतरांबद्दल बोलणं हा त्यांचा फार लाडका स्वभाव आहे. त्यामुळे ते येतात आणि इतरांबद्दल बोलतात, स्वतःबद्दल कधीच बोलत नाहीत. त्यामुळे जवळचे मित्र असूनही त्यांच्याबद्दलच मी कधी काही ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे आज ते बोलतील ते फारच महत्त्वाचं असणार आहे. फुलन शिंदे माझ्यासोबत आहेत. फुलन शिंदे या आमच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्य आहेत. सकाळ माध्यम समूहानं जे तनिष्का व्यासपीठ सुरू केलेलं आहे, स्त्री प्रतिष्ठेसाठीचं अभियान, त्याच्या सदस्य आहेत. आणि ज्याप्रमाणे मी संतोषबद्दल सांगितलं तसंच अगदी फुलणचं आहे. फुलणच्या आयुष्यामध्ये तर अशा प्रकारचा दुर्धर प्रसंग आला होता. दुसरी बाई कोसळली असती, कोलमडली असती, पण माझ्यावर आभाळ जरी कोसळलं तरी कोसळलेल्या आभाळावर मी उभी राहीन अशा अविचल निष्ठेनं निश्चयानं फुलण उभ्या राहिल्या. आणि फुलणनं जे केलं आहे ते त्यांच्याच तोंडून आपण नंतर ऐकू. ही सगळी चारही चौकटी बाहेरची माणसं आहेत आणि मी आपल्या चौकटीतला. त्यामुळे या चौकटी बाहेरच्या माणसांशी मी गप्पा मारणार आहे आणि चौकट भेदण्याचा, जगण्याची चौकट भेदण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. खरंच मला खात्री आहे की मजा येईल. आज ही मैफल छान होणार आहे. प्रशांत, तुमचं स्वागत. हा, आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक छान उमदा असा वक्ता, लेखक. छान वाटतं जेव्हा तुम्ही बोलता, जेव्हा तुम्ही लिहित असता, खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे प्रशांत की मुळामध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे ते मांडता येणं हे फार कमी लोकांना शक्य होतं. आणि तुमचं लोकांना आवडतं हा एक मुद्दा आहेच, पण सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही इन्स्पायर करता. हे खूप महत्त्वाचं आहे की निराश झालेल्या लोकांनासुद्धा असं वाटतं की अरे छान आहे, आयुष्य जगण्यासारखं आहे. अगदी सुरुवात करण्यापूर्वी आपण बाकी गप्पा मारत राहू. तुम्ही शिवाजी जो लोकांना सांगताना समजावून जरा या निमित्तानं तुम्ही लोकांना जो शिवाजी सांगता तो तुमच्या खास व्यासपीठावरच्या शैलीत जरा सुरुवात करा, मग आपण पुढच्या गप्पा मी ती सुरुवात करतोच. फक्त म्हणजे त्याच्यात थोडीशी एक त्याला पार्श्वभूमी सांगतो म्हणजे तो मुद्दा लक्षात येऊ शकेल. ही शिवचरित्राची एक CD आहे आणि याच्यातल्या शेवटच्या काही भागाच्या क्लिप आपण यूट्यूबवर टाकल्या. तर मला एक दिवस असा फोन आला, असा घाबरलेला फोन होता, आवाज असा कातर झाला होता आणि पुढचा आवाज होता, सर मला तुमच्यामुळे आज जीवन मिळालं. मला काही कळेना की हा काय प्रकार आहे. मी त्यांना विचारलं काय झालं. बरं, माणूस माझ्या ओळखीचा नव्हता. मग त्यांनी मला सांगितलं की तुमची यूट्यूबवरची क्लिप ऐकली शिवचरित्रावरची आणि माझ्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते आणि मला आज जगावं असं वाटतंय. मी त्यांना फक्त इतकंच म्हटलं, हा माझा विजय नाही आहे, हा शिवाजीराजांचा विजय आहे. तर तो जो मुद्दा सगळ्यांना आवडतोय, तो जो तुम्ही म्हटलात की एक नमुना म्हणून दाखवा, की जो विशेष करून कॉलेजच्या मुलांना आवडतो, तो फक्त सादर करतोय. म्हणजे जसं व्यासपीठावर सादर करतो त्या पद्धतीने. आज आपण कॉलेजमध्ये असाल, उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल. कोणी सांस्कृतिक क्षेत्रात जाईल, शैक्षणिक क्षेत्रात जाईल, राजकारणात जाईल, कोणी नोकरी करेल, कोणी स्वतःचा व्यवसाय करेल. तुमचे घरचे, आजूबाजूचे, गावातले तुम्हाला मदत करतील. तुम्ही यशोशिखर गाठत जाताय असं वाटत असेल आणि असा एक टप्पा येईल की बस यशाच्या सर्वोच्च शिखरावर चढण्यासाठी, पोहोचण्यासाठी एक पाऊल टाकलत की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे तुमचं यश जर धुळीस मिळालं, असं होऊ नये. पण असं जर झालं तर त्या क्षणाला तुम्हाला तुमचे घरचे मदत करणार नाहीत, कारण तुमच्या अपयशानं ते कोलमडलेले असतील, तुमचे मित्र कोलमडलेले असतील. असा एक प्रसंग आयुष्यात उभा राहिला आहे की जिथे सगळं संपलंय असं वाटतंय, आत्महत्या करावी अशी वाटतेय. आणि अशाच वेळेस तुम्हाला मदत करेल शिवचरित्र. असा प्रसंग, अशी वेळ, असा क्षण तुमच्या आयुष्यात जर आला तर आत्ता मी जे काही तुमच्या डोळ्यासमोर उभं करायला सांगतो आहे ते फक्त डोळ्यासमोर उभं करा. आठवा, शिवाजी महाराजांनी येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी यांसारख्या नररत्नांच्या आहुतीनं स्वराज्य मिळवत आणलं होतं. आता नुकतंच कुठं स्वराज्य लुकलुकतंय असं वाटत असताना मिर्झा राजा जयसिंग आला आणि पुरंदरच्या तहानं त्याच्या ताब्यात 23 गड आणि 4 लक्ष होनांचा मुलूख द्यावा लागला. 23 हा शब्द उच्चारला की आम्हाला एकच वाटतो, पण आम्ही जर गड मोजले की आम्हाला कळतं 23 म्हणजे किती. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग,
तिकोना, माणिकगड, माणगड, मरकगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागडा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला, पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की बछड्यासहित भावी मराठी राज्याच्या वारसदारासहित संभाजी राजांसहित राजे आग्र्याच्या कैदेत, त्या क्रूर कर्म्याच्या कैदेत की ज्यानं स्वतःच्या बापाला सोडलं नाही, स्वतःच्या भावांचे खून पाडले, ज्याच्या मगरमिठीतनं आजपर्यंत कुणी सुटू शकलं नाही, असं 500 कोस दूर आग्र्याच्या त्या औरंगजेबाच्या कैदेत सापडलेत. राज्य तर गेलंच, अब्रू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण आता जीव जाण्याची वेळ आली आहे. अशा एका टप्प्यावर राजे अडकलेले असताना बुद्धिमत्तेतनं राजे बाहेर येतात. पेटाऱ्यातनं बाहेर आले ते फक्त आग्र्या शहराच्या बाहेर, पण तिथे त्यावेळी काही विमान नव्हतं की त्यांनी राजगडावर यावा. मध्ये मोगली मुलूक आहे, हा सगळा बुद्धिमत्तेचा प्रवास आहे. आश्चर्य याचं वाटतं की विजयनगरसारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून आमच्या राजानं त्याला सुवर्णकलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी की राजांचं संकट मोठं की माझं संकट मोठं. सूर्यासमोर काजवा वाटावा त्याप्रमाणे आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगायची, संघर्ष करण्याची, लढण्याची प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा शिवचरित्रातनं तुम्ही घ्या अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. असा तो त्या व्हेरी नाईस. व्याख्यानाचा फारच छान, फारच छान, फारच छान. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं अगदी संकटाच्या अनुषंगानं की शिवरायांच्या संकटांपुढे आपलं संकट म्हणजे एवढं दुय्यम आहे, तरीही आपण ते संकट कवटाळून बसतो आणि मग असं वाटतं की अरे माझं संकट फार मोठं आहे. अनेकदा असं वाटतं की खरं म्हणजे माणूस जी रिॲक्शन देतो, प्रतिक्रिया देतो कुठल्याही घटनेवरची, त्याच्यावर अवलंबून असतं तो काय होणार आणि त्याच्यावर अवलंबून असतं तो काय नाही होणार. त्यामुळे संकट, फुलन मगाशी मी उल्लेख करत होतो की संकटाचा ज्या पद्धतीनं एखादं संकट येतं आणि संकट आल्यानंतर संकट घाबरवतं, भयभीत करतं, ते फार मोठे असं वाटायला लागतं. त्याच्यावर मान ठोकणं, त्याला काबूत आणणं, त्याला जेरीस आणणं, त्याला पराभूत करणं आणि अंतिमतः आपण ठामपणे उभं राहणं. जेव्हा भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, जेव्हा तुम्ही घाबरतच नाही असं लक्षात येतं, तेव्हा राक्षस पण दूर निघून जातो. फुलन शिंदे, तुमचा प्रवास सांगा जरा. कारण छोट्या छोट्या प्रवासानं, छोट्या छोट्या संकटाने घाबरणारे, बिचकणारे, भयभीत होणारे लोक खूप असतात. त्यांना कळलं पाहिजे की फुलन शिंदे जर हे करू शकते तर मीही करू शकतो. शिवराय तर सूर्यच होते, तेजस्वी होते, पण सर्वसामान्य माणूससुद्धा मनात आणलं तर संकटाचा मुकाबला करू शकतो. फुलन, बोला. मी 1985 साली माझं लग्न झालं. माझं लग्न झालं ते म्हणजे माझे वडील शेतकरी आहेत, जे होते, आता नाही आहेत, पण आम्ही 4 भाऊ आणि 4 बहिणी आणि सगळ्यात छोटी मी होती. आणि अजूनही ते शेतातच म्हणजे तिकडे राहणं वगैरे आहे. आता भरपूर 4 व्हीलर वगैरे निघाले, लेकिन त्यावेळेला म्हणजे शाळेत जायचं म्हटलं तरी पण कोणतरी बरोबर असलं तर नंतर 5 किलोमीटर चालत जायला लागायचं. आणि अशा ह्याच्यातनं माझं शिक्षण पण अर्धवट राहिलं. 9वीपर्यंतचं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मी मुंबईला आले. तोपर्यंत मला तालुक्याचं ठिकाणसुद्धा माहीत नव्हतं किंवा एसटीत जर बसायचं म्हटलं तरीसुद्धा ते पण माहीत नव्हतं. आजारी पडलं तर आम्हाला बैलगाडीतनं वगैरे दवाखान्यापर्यंत नेत होते. अशा ह्याच्यातनं डायरेक्ट मुंबईला आल्यानंतर मला हे सगळं मुंबईचं नौखं वाटायला लागलं. या बस म्हणतात काय एस टी म्हणतात हे सुद्धा मला तेव्हा माहीत नव्हतं. म्हणजे एवढी मी अननोन होते. परंतु हे सगळं करत असताना माझ्या मिस्टरांची इच्छा होती की मी शिक्षण पूर्ण करावं. तेव्हा आम्ही चेंबूरला होतो राहायला. परिस्थिती आमची बेताचीच होती. मिस्टर माझे BFमध्ये सर्व्हिसला आहेत, तर त्यांची इच्छा होती की तू पुढचं शिक्षण घ्यावं. परंतु काय फॅमिली प्रॉब्लेममुळे मला पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी ॲडमिशन घेतलं, पण नाही झालं. आणि 1-1.5 वर्षानंतर मला पहिलं अपत्य झालं. आणि आमची एकत्र कुटुंब पद्धती आणि ते अपत्य झालं ते 4 महिन्यानंतर असं लक्षात आलं की तो मुलगा अपंग आहे. बरं. मग त्यावेळेला मी गावीच होते. मग ते अपंग आहे हे समजल्यानंतर उपचारांसाठी आम्ही मुंबईला आलो. आल्यानंतर हाजी अलीचं चिल्ड्रन्स ऑर्थोपेडिक हॉस्पिटल या ठिकाणी त्याला घेऊन जायला लागलो. आणि तिथे जात असताना
त्यांना पण समजत नव्हतं की नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे. मग त्यांनी बरेचसे त्याच्यावरती बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट करून 2-2 महिने ठेवून त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली. आणि त्या मसल बायोप्सी वगैरे हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्याला मस्क्युलर डिस्ट्रोफी हा विकार झालेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर आता विलज नाही आहे, तुम्ही थांबवा. तरी पण मी त्याला एक्सरसाइजसाठी 10 वर्ष त्या हॉस्पिटलला मी चेंबूर ते हाजी अली जात होते, एक दिवस आड असे न्यायचे. आणि शेवटी त्याचं पण वय वाढलं, माझे पण आजार वाढायला लागले, कारण त्याचं वजन, ते उचलणं, प्रवास करणं, बरोबर, ते सगळं करत असताना माझ्या मानेच्या मणक्याला गॅप झाले. ओ, आणि पाठीच्या पण मणक्याला प्रॉब्लेम झाले. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही आता याच्यावर काही विलाज होणार नाही आणि तुम्ही का फिरता, स्वतःची तब्येत खराब करता. आणि हा शब्द फक्त माझ्या मिस्टरांना सांगितला होता, अच्छा. मला माहीत नव्हतं. हे ऐकून मी कोसळले, ओ, कारण त्याचं आयुष्य 18 वर्षाचंच आहे आणि तुम्हाला सांगून पण तुम्ही का ऐकत नाही. बापरे, एवढं हे मला माहीत नव्हतं, कारण मिस्टरांचं धाडस झालं नाही की सांगावं. आणि मग त्याच्यानंतर माझं थोडं डिस्टर्ब होत गेले, मानसिक संतुलन बिघडत गेलं, तोच विचार डोक्यात सतत येऊ लागले. आणि हे करत असताना एक वेळ अशी आली की तो 14 वर्षाचा असताना अचानक सोडून गेला. ओ, आणि त्या ठिकाणी माझी हार झाली. आणि हार झाली म्हणजे माझी झोप उडाली आणि मी मानसिक संतुलन पूर्णपणे माझे कोसळलं. मला काही, मी स्वतः कोण आहे हे पण मला समजत नव्हतं. हे सगळं करतात माझ्या मिस्टरांनी खूप मला चांगल्या प्रकारे साथ दिली आणि हॉस्पिटल चालू ठेवले. ते डॉक्टरांनी पण, मानसिक उपचार तज्ज्ञ जे अजूनही आहेत त्यांना मी गुरु मानते, त्यांनी म्हणजे मानसिक झोपेच्या गोळ्या वगैरे किंवा ह्याचं हाडाचे पण डॉक्टर आहेत, त्यांची पण अशी 4 डॉक्टरची ट्रीटमेंट एका वेळेला मला चालू होती. जेवणापेक्षा माझा तो खुराकच झाला होता औषधांचा. हे करत असताना आजार तर वाढत होते, फरक तर पडत नव्हता. मग त्यावेळेला त्या डॉक्टरांनी सांगितलं की आता ह्यांना झोपेचे गोळ्या किती दिवस द्यायचे, ह्यांचे मेंदूवर एकदम म्हणजे कमजोर व्हायला लागला आहे, तर आपण दुसरं काहीतरी यांच्यासाठी तुम्ही करू शकता. हे 90% म्हणजे गेलेली केस आहे आणि तुम्ही हे औषध देऊन त्यांना जास्तच म्हणजे एकदम मेंदू कमजोर होतोय, तर मग काय करायला पाहिजे असे मिस्टर बोलले. मग ते बोलले की ह्यांना योगा वगैरे केला तर थोडंफार चान्सेस आहेत की ह्या जागेवर येतील. बरं. आणि त्यावेळेला टी व्हीला पण एवढं नसायचं योगाचं वगैरे, बरोबर. आणि मग ते मला घेऊन जायला लागले. मला बसता पण येत नव्हतं, खाली बसायला पण मनाई होती मला. मी तिथे पाहिल्यानंतर मला ते जमत नव्हतं. माझं पूर्ण म्हणजे असे पकडूनच न्यायला लागायचं, बसवायचे. ते जेवढं करतात यांनी सांगितलं, माझे अंबिका योग कुटीरच्या शिक्षकांनी पण सांगितलं की ज्यांना जेवढं जमल तेवढं आम्ही करून घेऊ, तुम्ही सोडून जात जा फक्त. आणि माझं 3 महिन्यामध्ये मला गायत्री वगैरेनं थोडंसं मन डिस्टर्ब आहे ते शांत व्हायला लागलं. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये मला चांगला फरक जाणवला. 9 महिन्यामध्ये माझी पूर्ण औषधं बंद झाली, मानेचे पट्टे वगैरे सगळे गेले, BP नॉर्मल आला, झोपेच्या गोळ्या बंद झाल्या. आणि त्याच ठिकाणी मी योग शिक्षिका म्हणून 2001 पासून सेवा द्यायला चालू केलं. वंडरफुल, क्या बात है, क्या बात है. आणि हे करत असताना मग मला पण असं मग मी उभा राहिले, म्हणायला हरकत नाही. आणि मी पाठी वळून पाहिलंच ना. मग मी म्हटलं गेलेल्याचं दुःख करत बसण्यापेक्षा आहे त्याला समाधानी ठेवलं पाहिजे. आपण कितीही त्याच्यासाठी शोक केला, रडला तर तो तर येणार नाही, परंतु एक मुलगा आहे आणि बाकी पण आहेत ना, ते आपले सगळे. म्हणून मी पुढे मग कंटिन्यू योगा चालू ठेवला. मग नंतर मी काहीतरी बिझी राहण्यासाठी काय करायचं, काहीतरी गुंतून घेतलं पाहिजे. माझं शिक्षण नवी, मी काही करू शकत नव्हते. मग आता काय करायचं, तर मी मेहंदीचे कोर्स वगैरे शिकायला जायला लागले. तर मेहंदीचे कोर्स शिकताना पार्लरमध्ये काय करतात, पार्लरमध्ये शिकवत होते. पार्लर मला तेव्हा माहीत नव्हतं की काय करतात त्या ठिकाणी. ते बघता बघता म्हटलं हे काय करतात, हे काय करतात, असं विचारून घेतलं त्यांना. आणि त्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. मी घरी आले, मला ते शिकू का मी पार्लरमध्ये जे करतात. म्हटले मी सगळी माझी तयारी आहे, तुला जे काय करायचं ते कर, पैसे मी पुरवतो. आणि मी कंटिन्यू 2 वर्ष ब्युटी पार्लरचे कोर्स केले, डीप कोर्स केले, पूर्ण मला त्याचं नॉलेज मिळालं. परंतु मला एक गोष्ट खटकली की केमिकल डाय कलर वगैरे करतात. मी योगामध्ये तिकडे सेवा देऊन ते आजारी लोकांना बरोबर करते आणि माझ्या स्वार्थासाठी मी केमिकलमध्ये लोकांना नाही घालायचं. बरोबर. हा विचार मनात घेऊन मी डॉक्टर उर्दीच्या त्यांच्या कॉलेजला धुळ्याला जाऊन आयुर्वेदाचे कोर्स केले. आणि त्यांच्या आयुर्वेदाचे जेल, त्यांचे हेअर कलर ते लोकांना, महिलांना द्यायला लागले. आणि कमी वयामध्ये ज्या मुली येतात की महिला येतात सतत, आजकाल फॅट झाले की उठसूट पार्लर. पण मी एक माझं असं वेगळं पार्लर आहे की त्या ठिकाणी मी महिलांना सांगते की हे करायला नाही पाहिजे, हे केलं पाहिजे. मुलींनी मसाज किती वयात करायचा आणि ह्यातनं जनजागृती महिलांमध्ये निर्माण करायचं काम करते. गेली 13 वर्ष कमर्शियलमध्ये माझं पार्लर चालू आहे.
आणि पार्लर करत असताना अशा महिलांशी संपर्क यायचा की त्यांना खरंच गरज आहे काहीतरी करण्याची. मला पण असं वाटायचं की आणि अनेक मुद्दा सांगायचा राहून गेला. ज्या वेळेला मी योगातनं चांगली झाली त्याच्यानंतर पार्लर बरोबर मी त्याच्यातनं प्राणायामचा कोर्स पण केला 2 वर्षाचा. बरं. तो 2000 साल आम्ही क्वालिफाईड टीचरचं सर्टिफिकेट घेतलं, तो ठाण्याला केला. त्याच्यानंतर मी पुढचं शिक्षण घ्यायला चालू केलं. 2007 ते 2012 मी TYBA पूर्ण केलं. हो. म्हणजे 2012ला माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. हे सगळं करत असतानाच अच्छा. पार्लरमधून. अच्छा, बाहेरून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं? क्या बात आहे, क्या बात बाहेरून आहे. मी वा वा वा. आणि त्याच्यात पण मला 60% आणि ते पण शिक्षक अभिमान करतात की तुम्ही जे केलं आणि खरंच तुम्ही ह्या वयात हे केलं आणि एवढी मार्क मिळाली. अजूनही ते शिक्षक मला फोन करतात. जेव्हा माझं तनिष्काच्या माध्यमातून पेपरला बातम्या जातात तेव्हा त्यांची माझ्याकडे कौतुकाची थाप पडते की नाही, आम्ही खरं तुम्ही ह्या वयात आम्ही दिलं ते घेतलं आणि तुम्ही त्या पद्धतीनं काम करताय. असं कार्य चालू आहे. तनिष्काच्या अनुषंगाने तुम्ही जे करणार आहात ते पण मी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये विचारतो, पण खरंच हा संघर्ष फारच महत्त्वाचा आहे. खरं आहे, फुलन शिंदेंचा प्रवास जो आहे तो अक्षरशः चित्तथरारक असा प्रवास आहे. आणि एक असं लक्षात येतं की जर तुम्ही हार मानलीत तर तुमची हार अगदी कुठल्याही साध्या प्रसंगाने होऊ शकते. आणि तुम्ही पराभव मान्यच नाही केला तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. मुळामध्ये तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीच हरवू शकत नाही आणि तुम्हाला तुमच्याशिवाय कोणी विजयीसुद्धा करू शकत नाही. संतोष पाटलांबद्दल मगाशी मी सांगत होतो. संतोष पाटील नावाचा माणूस अशाच पद्धतीनं असं वाटलं की आपण ही लढाई हरलो आहे आणि त्यांचा पुढचा प्रवास मात्र त्यांना अजिंक्य करणारा ठरला. संतोष, तुमच्या प्रवासाबद्दल तुम्हीच सांगा. कधी नव्हे ते स्वतःबद्दल जरा बोला. थँक्यू. दिवाळीच्या तुम्हाला आणि सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर माझ्या दाजींच्या सांगण्यावरून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोल्हापूरला गेलो आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतानाच मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि LLB मी कंप्लीट केलं. स्पर्धा परीक्षा मी 4-6 वेळाला मुख्य परीक्षा आणि 4 वेळा इंटरव्ह्यू दिला आणि तरीही माझं अगदी थोड्या मार्क्समध्ये माझं ते पद हुकलं. परंतु ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला आणि तो विकास होत असताना खरं तर 1993 साली माझ्या दाजींच्या सहकार्यानं येलूरमध्येच, म्हणजे माझं सांगली जिल्ह्यातलं जे गाव आहे तिथं साई इंटरनॅशनल नावाचं आम्ही एका झोपडीमध्ये हॉटेल सुरू केलं होतं. कारण आम्ही पहिल्या पिढीतील उद्योजक, माझ्या अगोदर माझे वडील शेतकरी आणि पाठीमागच्या कोणत्याही पिढीमध्ये कसलाही उद्योग व्यवसाय केला नाही आणि त्यात मराठी माणूस आणि हॉटेल उद्योगामध्ये येतो आहे. खरं तर ही न्यूनगंडाची भावना माझ्याही मनामध्ये त्यावेळेला होती. म्हणून ज्या ठिकाणी जमीन होती, शेती होती रस्त्याच्या बाजूला, त्या ठिकाणी आम्ही हॉटेल सुरू केलं. आणि जर चाललं तर ठीक, नाही तर मग मोडून खाल्लं आपण म्हणतो, म्हणून धाबा टाईप सुरू केलं. आणि मग त्याच्यामध्ये खरं तर राबत 3-3.5 वर्षानंतर असं लक्षात आलं की आपण ह्याच्यामध्ये चांगला जम बसवतो. पण हे सगळं करत असताना मी स्पर्धा परीक्षांची पण तयारी करत होतो. माझ्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग आला की त्या हॉटेलमध्ये काम करत असताना मला आजही आहे, मला हॉटेलवरती त्या टेबलवरची प्लेट उचलायला किंवा टेबल साफ करायला आजही मला लाज वाटत नाही. किंवा श्रमाला जी प्रतिष्ठा असते, तुम्ही कुठलंही काम करा त्याची ती प्रतिष्ठा तुम्ही ते जपली पाहिजे. आणि हे करत असताना माझ्याच गावातला माझ्याच जवळचा एक व्यक्ती होता आणि ते बघत होतं काय पाटलाचं पोरगं आणि हॉटेलमध्ये असलं काम करतंय. मला ह्या गोष्टीचं खरं तर त्यावेळेला त्याचा राग नाही आला. पाटलाचा नाद नाही करायचा. मला राग नाही आला त्या गोष्टीचा, पण वाईट वाटलं. पण मी त्याला म्हटलं, अरे पाटलाची पोरं गावात शेण पण काढतातच की, मी जे आपण अन्न खातो ते मी उचलतोय. मला त्याची खरोखर मलाच अभिमान वाटला. आणि मी त्यावेळेला ठरवलं, जर मला स्पर्धा परीक्षेमध्ये जर काही जमलं नाही तर ह्याच उद्योगामध्ये, ह्याच व्यवसायामध्ये आपलं करिअर करायचं.
आणि मग हा प्रवास सुरू झाला. साई इंटरनॅशनल त्या ठिकाणी उभा राहिलं. त्याच्यानंतर आम्ही साई मंगलम उभा केलं. खरं तर हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये विनम्रता, दर्जा आणि लोकांसाठी तत्परतेने काम करणं हे जे गुण आहेत, हे गुण माझ्या अंगी यावेत म्हणून माझ्या दाजींनी, इंगोले साहेब माझे दाजी, ज्यांनी भरपूर कष्ट घेतलं आणि आजही ते घेत आहेत. आमच्या सगळ्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचं काम ते करत आहेत. मला ह्या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की आपल्या समाजामध्ये, महाराष्ट्रीयन किंवा मराठी कुटुंबांच्यामध्ये, जसं गुजराती आणि मारवाडी कुटुंबामध्ये एकमेकाला मदत करण्याचं जी वृत्ती असते आणि एकमेकाला व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये जो काम करतो आहे त्याच्यामध्ये, मग ते पैशाची मदत असेल, वेळेची मदत असेल किंवा आणि कुठल्याही स्वरूपाची मदत असेल, ते करणं ती कमी प्रमाणात आहे. आणि मला आमच्या कुटुंबामध्ये आमच्या दाजींच्या मार्गदर्शनाखाली सगळं कुटुंब, माझे भाचे असतील, माझ्या बहिणी असतील किंवा माझे इतर नातेवाईक असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन हा बिझनेस असेल किंवा ते जर त्यांच्या बिझनेसमध्ये जर काम करत असेल त्यांना मदत करणं, ही जी कल्चर आहे, ही कल्चर आमच्या कुटुंबामध्ये दाजींच्या स्वभावामुळे वाढली आणि हीच सगळी कल्चर आज आमच्या बिझनेसमध्ये पण येते आहे. त्यानंतर साई मंगलम झालं. लोक अशी म्हणायची की येलूरसारख्या खेडेगावात येऊन कोण लग्न करेल, पण आज तुम्हाला सांगतो की साई मंगलममध्ये लग्न व्हावं म्हणून मुलाची आणि मुलीची लग्नामध्ये एक अट असते. 6 महिने अगोदर आमचं बुकिंग असतं. म्हणजे अतिशय चांगल्या सेवा, म्हणजे ते हॉल बांधून नुसतं भाड्यानं देणं इतपत करत नाही, तर ते लग्न आपल्या घरचं लग्न आहे म्हणून आम्ही सगळे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असतो. त्याला जोडून आम्ही फास्ट फूड सेंटर केलं, पेट्रोल पंप केला. त्याच्यानंतर हा सगळा प्रवास फार महत्त्वाचा आहे. संतोष पाटील, मला खरं म्हणजे 3 संदर्भात प्रामुख्याने तुमच्याशी बोलायचं आहे. पहिला मुद्दा असा की हे सगळं करत असताना सामाजिक कामांमध्ये झोकून देणं हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं स्टार्टअप्स किंवा इनोव्हेटिव्ह आयडियाज, तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये इनोव्हेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्याबद्दलही मला बोलायचं आहे. आणि एकूण येलूरसारख्या गावामध्ये हे काम करत असताना आता मुंबईमध्ये तुम्ही निघालेले आहात, त्यामुळे पुढचे प्रकल्प काय करणार आहात हे सगळं आपल्याला बोलायचं आहे. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं फार आवश्यक आहे. कारण मी स्वतः कोल्हापूरला जाताना साई इंटरनॅशनल आलं की थांबतो, भूक लागली असेल तर कदाचित थांबत नाही, पण वॉशरूमला जायचं असेल तर हमखास थांबतो. कारण तुमच्याकडे जेवण उत्तम मिळतंच, पण एवढं स्वच्छ वॉशरूम मी जगातल्या कुठल्याही हॉटेल्समध्ये, अगदी परदेशांमध्ये सुद्धा बघितलेलं नाही की जेवढं उत्तम वॉशरूम तुमच्याकडे आहे. त्यामुळे राईट टू पी वगैरे चळवळी आता फार जोरात सुरू आहेत. तर मला असं वाटतं की खरोखरच तुम्ही तो जो एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे, या सगळ्या अनुषंगानं बोलणं फार महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं गमतीनं की पाटलाचा नाद नाही करायचा, पण नाद कुठले असतात बघा. आमच्या प्रदीप कुलकर्णींना भलताच नाद लागला आहे. म्हणजे कोण कोणाशी मैत्री करेल हे सर्पमित्र आहेत. आणि प्रदीप कुलकर्णी इतकं बरं चाललं आहे, चांगली नोकरी होती, ती नोकरी आता त्यांनी सोडली, सगळं छान चाललेलं होतं. आणि यांना अगदी नको त्या न कळत्या वयामध्ये सापाचा नाद लागला. तो एवढा नाद लागला की तो नाद त्यांच्याच तोंडून आपण ऐकायला पाहिजे. प्रदीप कुलकर्णी हा नाद लागला कसा हे जरा 1 मिनिटात सांगा, मग आपण ब्रेक घेऊ, पुन्हा परत येऊ. ॲक्च्युली साप म्हणजे घाबरण्याचा, किळस वाढण्याचा किंवा असंच प्राणी, असंच माझी मनात सो इमेज होती. खिशात वगैरे नाही ना तुमच्या? नाही सर, मध्ये सोडाल वगैरे तसं आणायचं नसतो ना. हा म्हणजे हे सांगत चला जरा या गोष्टी. कारण सुरुवातीला सापांविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणाऱ्या गैरसमजुती अंधश्रद्धा माझ्याही मनात होत्या. परंतु थोडंसं एक 10-12 वर्षाचं असताना माझ्या आयुष्यात अशी घटना घडली की माझ्या एका मावस भावांनी काही साप आणले घरी आमच्या, आणि त्यांनी आम्हाला त्याची माहिती दिली. त्यावेळी आम्हाला कळून चुकलं की साप हा प्राणी जसा आपण समजतो तसा नाही आहे. तो एक निसर्गातला घटक आहे, त्याचाही आपल्याला खूप उपयोग होतो. साप मारायचा नसतो. ह्या गोष्टी मला समजल्या, आमच्या मनावरती बिंबवल्या. आणि आमचं म्हणजे कुटुंब सुसंस्कृत असल्यामुळं ते जे विचार आम्हाला मिळाले, चांगले विचार मिळाले, ते आम्ही रुजवले आणि त्याची अनुषंगाने काम करायला सुरुवात केली. काही काळ सुरुवातीचा असा गेला माझाही की सापांची माझी ओळख म्हणजे होती फक्त, पण अभ्यास नव्हता. तशा ह्याच्यात मी ते काम करायचो, सर्पमित्राचं, साप वाचवण्याचं काम मी त्या अवस्थेत करायचो की अभ्यास नसताना. पण त्यातला धोका मला एकदा जाणवला. म्हणजे पुण्याला असताना एकदा मी असा साप पकडला, घोणस नावाचा, की जो अजगर म्हणजे अजगर हा बिनशेर साप असतो, तो समजून मी घोणस पकडला. आणि त्यावेळी माझी वरिष्ठांकडनं, सर्पतज्ञांकडनं जी कानउघडणी झाली, त्यावेळी कळलं की किती अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही हा अभ्यास केला. त्या सगळ्या अभ्यासाबद्दल, अगदी त्या अभ्यासाबद्दल आपण विस्तारानं बोलू. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. साप म्हणून भुई धोपटण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात, पण प्रदीप कुलकर्णी सांगतील की भुई म्हणून साप सुद्धा धोपटण्याचं कारण नाही. मुळात साप हा धोपटण्याचा विषयच नाही, साप हा प्रेम करण्याचा विषय आहे. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. चौकटी बाहेरची माणसं बोलतायत
आणि टी व्हीच्या चौकटीत तुम्ही ती ऐकता आहात. मला खात्री आहे जगण्याची चौकट विस्तारण्याचा हा एक वेगळा प्रयत्न आहे. अजिबात जाऊ नका कुठंच. मी येतोच लगेच. एक छोटासा ब्रेक घेतो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चौकटी बाहेरच्या माणसांशी मस्त गप्पा सुरू आहेत. प्रदीप कुलकर्णींशी मी बोलत होतो की यांना असा नाद कसा लागला. यांना सापाचा नाद लागला. त्यांनी सांगितलं की मला कशामुळे सापाविषयी अभ्यास करावा असं वाटलं. आणि मग प्रदीप कुलकर्णी मागाशी काही सांगत होते. तुमचा अभ्यास तुम्ही बोलत होता, बोलत राहा. तर सापांविषयी मी अभ्यास करतानाच मला असं जाणवलं की सापांप्रमाणेच निसर्गात असणाऱ्या प्रत्येक जीवजंतूचा आपल्याला उपयोग असतो. तर त्याविषयी आपण अभ्यास सुरू करावा असं वाटलं. आणि सध्या म्हणजे मी गेली काही वर्ष 20-25 वर्ष हे जे काम करतो आहे, निसर्गमित्राचं सर्पमित्राचं काम करतो आहे, त्यामागं आमची भूमिका साधारणतः अशी आहे की सध्या जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे ते सगळं चाललेलं आहे त्यानुसार असं म्हणजे ते बघता असं दिसतंय की एक ना दिवस प्रत्येक माणसाला निसर्गाकडे जावं लागणार आहे. आणि त्या माणसाला निसर्गाकडे जाण्यासाठी जी वाट बनवायची आहे ती वाट बनवण्याचं आम्ही काम करतो आहोत. आम्ही पाथरवट आहोत. एक ना एक दिवस प्रत्येकालाच निसर्गाकडे जायचं आहे. आता ते सध्या बरेच फोफावत चाललेली आहे चळवळ निसर्गमित्रांची. लोकांना त्याचं महत्त्व पटत चाललेलं आहे आणि या अनुषंगानेच आम्ही काम करतो आहोत. साप हा माझा आवडता विषय आहे. त्याच्याविषयी मी लोकांमध्ये जनजागृती करत असतो. स्लाईड शो, लेक्चर्स, छायाचित्र प्रदर्शन वगैरेच्या माध्यमातून. सापाचा आपल्याला जो उपयोग होतो तो म्हणजे प्रचंड उपयोगच आहे. फक्त त्याच्यापासून साधारणतः 1 ते 2% आपण म्हणू तोटा होतो की साप चावून माणूस मरतो. तोही बरंचसं आपल्याच चुकीने माणूस मरत असतो. इलाज होत नाही, गैरसमजुती वगैरे वगैरे. बाकी सगळ्या त्याचा आपल्याला उपयोगच होतो. ह्या सगळ्या त्याचे पॉझिटिव्ह बाजू आहेत त्या सगळ्या आम्ही हे करतो. अगदी खरं आहे. मग मला बघा, मला तुमचं साप आपला मित्र हे पुस्तक जेव्हा आलं आणि सुदैवाने या पुस्तकाच्या जन्मापासून मी या पुस्तकाशी अगदी संबंध माझा आहे, जैव संबंध आहे असं म्हणायला पाहिजे. तुम्ही तो कॉलम चालवलात, नंतर आपण पुस्तक केलं आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकाचं प्रकाशनही माझ्या हस्ते झालं दुसऱ्या आवृत्तीचं. पण एक तर याच्या 2 आवृत्त्या निघाल्या, हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला जेव्हा मी हे पुस्तक चाळत होतो तेव्हा याचं सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण असं आहे की अनेकदा सापाबद्दल बचावात्मक प्रकारे आपण लिहित असतो की साप काही वाईट नाही आहे, पण तुम्ही साप मित्रच आहे हे ज्या प्रकारे सिद्ध केलं आहे ना, आणि त्याला सगळी उदाहरणं दिलेली आहेत, या पुस्तकाबद्दल जरा सांगा ना. पुस्तकाविषयी म्हणजे तीच भावना होती की सापांविषयी लोकांमध्ये जनजागृती करायची. सुरुवातीला असं मला वाटलं होतं की आम्ही लेक्चर्समध्ये वगैरे जे मुलं प्रश्न विचारतात आम्ही त्याची उत्तरं देतो, तेवढ्या यांचा फक्त एक संच काढून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात तो प्रकाशित करावा असं सुरुवातीला मनात होतं. परंतु आणखीन काही काळापुढे आल्यावरती असं वाटलं की लोकांना थोडासा साप ओळखता आला म्हणजे ठीक आहे, त्याच्याविषयी डिटेल माहिती नसेल तरी चालेल, फक्त तो विषारी आहे का बिनविषारी आहे, आपल्याला धोकादायक आहे का नाही वगैरे एवढं कळलं तरी बरंचसं साप मारण्याचं प्रमाण कमी होतील. हा दृष्टिकोन लक्षात ठेवून मी काही म्हणजे असे आपल्या भागात आढळणाऱ्या सगळ्या सापांचे फोटो मिळवले, फोटोसुद्धा काढले, त्यांची माहिती मिळवली. मध्यंतरी एक बातमी आम्ही कव्हरसुद्धा केली होती. तुम्ही साप जंगलात सोडण्याचा काहीतरी उपक्रम करता, काय तो काय नक्की प्रकार असतो? म्हणजे ॲक्च्युली सापाचा आपल्याला उपयोग होतो हे ते अधोरेखित आहेच. तर कोणाच्याही घरात साप निघाला समजा आढळला तर ती लोक साप मारतात. म्हणजे नॉर्मली दृष्टिकोन असाच असतो, सुरुवातीला तरी होता की साप दिसला की तो मारणं. त्याचा आपल्याला जो काही उपयोग आहे तो लोक जाणून घेत नाही. यासाठी आमची जमात म्हणजे सर्पमित्र ही लोक काम करतात की ते लोक आम्हाला बोलवतात, आम्ही सर्पमित्र तिथे जातो, त्या सापाला व्यवस्थित जसं आहे तसं नैसर्गिक अवस्थेत ताब्यात घेतो आणि त्याच्या सुरक्षित अधिवासात त्याला मुक्त करतो जेणेकरून तो साप मारला जाऊ नये. आणि आता अलीकडं सर्पमित्रांचे म्हणजे नगरपालिका, पोलीस स्टेशन वगैरे सगळ्या ठिकाणी कॉन्टॅक्ट्स असल्यामुळं त्यांनी पण आमचे नंबर प्रकाशित केलेले असतात. खोपोली गावात बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत की जेणेकरून लोकांना कळावं की साप हा मारायचा नसतो, सर्पमित्र आहेत आपल्यासाठी, ते साप पकडून जंगलात सोडून देऊ शकतात. ते आमचं काम करतो. आणि सगळ्या शंका पण या पुस्तकात एकत्र केलेल्या आहेत ज्या म्हणजे आम्हाला व्याख्यानामध्ये विचारल्या जातात त्या.
किंवा कोणाला सापांचा काही डीप अभ्यास करायचा असेल तर त्याची पहिली स्टेप म्हणून सापांच्या खवल्यांचा जो अभ्यास असतो तोही या पुस्तकात दिलेला आहे. अगदी खरं आहे. सापांच्या अनुषंगानं फार छान माहिती, सगळी तपशील याच्यात आलेले आहेत. मला त्या शोलेतल्या रामगडवाल्यासारखं तो डायलॉग तुम्हाला म्हटलं पाहिजे खोपोलीवाल्यांसाठी, की काय तुमचं नक्की काय तुम्ही खाता लोक, की वेगळ्या प्रकारचे सगळे. तुमच्या शेजारी हा चौकात राहणारा आमचा माणूस चौकमध्ये प्रशांत देशमुख, मला एक सांगा की तुमचंही बरं चाललं होतं, डिप्लोमा केला होता इंजिनिअरिंगचा. बरं, तुम्ही जेव्हा डिप्लोमा केला तेव्हा डिप्लोमाचं बरं चाललं होतं, त्यामुळे तुम्हाला बरी पोटापाण्याची नोकरी मिळाली असती. ते सगळं सोडून काहीतरी आपला काही उद्योग करावा. बरं, लिहिण्यावर आणि बोलण्यावर पोट भरणं हे मराठीमध्ये फारच कठीण गोष्ट आहे. म्हणजे आमच्या परवाच्या कार्यक्रमात गझलवाले आपले सांगत होते की साय मी खातो मराठी दुधाची, मी कोणाचे उंबरे झिजवू कशाला वगैरे असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात मात्र काही असं घडत नाही. त्यामुळे अशा वेळी मराठीवर, मराठी बोलण्यावर, मराठी लिहिण्यावर आपण आपलं छान करिअर करू शकतो. हे मुळात कसं मनात आलं आणि ते पुढे कसं होत गेलं जरा सांगा. म्हणजे करिअर म्हणून मी सुरुवातीला त्याच्याकडे पाहिलंच नाही. मी तळोजा इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिसला होतो डिप्लोमा झाल्यानंतर. 6 महिने मी सर्व्हिस केली, पण घरी आल्यानंतर किंवा प्रवासात माझ्या डोक्यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर यांच्या CD मी ऐकायचो. मी तिथे नोकरीला जायचो, पण मला असं वाटायचं की आपली CD असली पाहिजे. आणि मग ते असं नोकरीला जाऊन कसं काय होणार. मी एकदा ती कंपनी बंद पडली, नंतर मी दुसरी शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. म्हणजे माझ्या ते पथ्यावरच पडलं. आणि जे स्वप्न CD असावी असं वाटायचं ते पुढच्या 2-3 वर्षात इतकं छान झालं की 4 CDs निघाल्या. म्हणजे मगाशी मी तुम्हाला राजा शिवछत्रपती म्हटलं, त्यानंतर प्रतापगडचं युद्ध आणि शिवरायांची युद्धनीती, त्याच्यानंतर जगणं सुंदर आहे अशी एक छान सकारात्मक विचाराची CD, आणि त्यानंतर आजच्या समाजासमोरील आव्हानं. बाकी अजून व्याख्यानाचे विषय आहेत, पण याचं रूपांतर जेव्हा CDs झालं तेव्हा माझ्या मनाला ते एक छान असं वाटलं की ते जे आपण मनात धरलं होतं ते होतं आहे. त्यानंतर पुढे असं वाटायला लागलं की अरे बोललेलं कदाचित विरलं जातं. अनेक जणं सांगायचे की तू काहीतरी लिही, तुमच्यासारखी अनेक माणसं सल्ला द्यायची की लिहिलेलं टिकतं. मग काय करावं, प्रवास व्हायचा व्याख्यानांसाठी, लिहायला वेळच मिळायचा नाही. योग असा आला की सकाळनं मला ती संधी दिली. गुड मॉर्निंग सदरामध्ये लिहायला वर्षभर लेख छान चालले. बरं, सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात आपल्याला कसं असतं, लोक समोर व्याख्यान चालू असताना पाहायची सवय असते, प्रतिक्रिया. पहिलं मला 1-1.5 महिना कळेच ना की आपण जे लिहितोय ते आवडतंय का. 1.5 महिन्यानंतर समारंभात कार्यक्रमाला माणसं भेटली, वाचलेलं आवडतंय असं म्हणायला लागली, आणि ते छान सदर झालं. आणि त्यानंतर मग त्याच्या पुस्तकाची कल्पना सुचली. त्याचं संकलन करून हे गुड मॉर्निंग म्हणून पुस्तक आपल्या सकाळच्या परवानगीनं आपलंच पत्र माझ्याकडे ते आहे. आणि ते असं एक छान पुस्तक. बरं, याचंही असं आहे की पुस्तकातल्या निर्मितीतलं काहीच माहीत नाही. अनेक जणांनी घाबरवलं की प्रकाशकांकडे पण जाऊ नका, वेगवेगळे अनुभव सांगितले, मला त्यातलं काहीच कल्पना नाही. शेवटी या मुद्द्यापर्यंत आलो की बुवा आपण स्वतःच ते हे करूया. म्हणजे प्रकाशिका म्हणून माझी मिसेस उज्ज्वलाच तिचं हे आहे. सुरुवातीला मला असं वाटत होतं की आपण 1000 प्रती, पहिली आवृत्ती किती दिवस लागतील बुवा, वर्ष जाईल म्हणून घाबरत 1000 प्रती त्याच्या काढल्या डिसेंबरला, 5 डिसेंबरला. आणि मला वाटत होतं की साधारणतः वर्ष जाईल, पण सांगायला आनंद याचा वाटतो की 3 महिने कॉलेजेसमध्ये पारितोषिक वितरण समारंभाला वक्ता म्हणून बोलवणं येत गेली. आणि तिथे कॉलेजच्या मुलांनी हे पुस्तक इतकं छान उचलून धरलं की पहिल्या 3 महिन्यातच याच्या 1000 आवृत्ती. वंडरफुल, फार छान प्रवास आहे हा. मगाशी यांनी उल्लेख केला की उज्ज्वला त्यांची पत्नी प्रकाशिका आहे, आणि मला माहिती आहे की उज्ज्वल तिची दूर प्रभावळ आहे चौकात, म्हणूनच हृदयामध्ये आहे गड्याच्या आशेची वात, असं आहे. पण हे दोघंही नवरा बायको खूप छान पद्धतीने काम करतायत. संतोष, हा जेव्हा सगळा मुद्दा येतो, एका अर्थानं ही पण उद्यमशीलताच आहे, आणि ही उद्यमशीलता आवश्यक आहे की तुम्ही बुद्धीच्या जोरावर काही गोष्टी करू शकता. संतोष पाटील नावाचा पाटलाचा पोरगा की बाकी सगळ्या गोष्टी करणारा एकदम आता सुटापुटात वगैरे वावरायला लागला, हा सगळा प्रवास तुम्ही मगाशी मांडत होता. इनोव्हेशन्स काय केलं जरा सांगा. मगाशी आपण उल्लेख केला टॉयलेटचा. टॉयलेटमध्ये आज गेली 24 वर्ष झालं, पुढच्या वर्षी आमचा रौप्यमहोत्सव साजरा होतोय. टॉयलेटमध्ये हायवेला माझं UK's रिसॉर्ट म्हणून खोपोलीला आहे, जे जुन्या मुंबई पुणे हायवेला आहे, आणि साई इंटरनॅशनल येलूरला. इतक्या वर्ष झालं आम्ही हायवेला व्यवसाय करतोय. त्यावेळेला एक लक्षात आलं की हायवेला आपण जाताना हॉटेल्समध्ये चांगले टॉयलेट्स नसतात, म्हणून पहिलं आम्ही स्वच्छता आणि टॉयलेटवर लक्ष दिलं.
आणि आता मुलं काम करायला गावचीच आहेत. टॉयलेटमध्ये काम करणं थोडंसं कमीपणाचं मानलं जातं. पण बघा त्या मुलाला मी छोटीशी टीप दिली. आपण तिथं टिश्यू पेपर ठेवतो किंवा नॅपकिन्स वगैरे ठेवतो, पण तसं न ठेवता तू हातानं काढून त्यांच्या हातावरती ठेव किंवा साबण त्यांच्या हातामध्ये दे. हे छोट्या गोष्टीमुळं असं झालं की ती मुलं स्वतः इन्स्पायर व्हायला लागली त्या ठिकाणी काम करायला आणि त्यांना चांगली टीप मिळायला लागली. म्हणजे ते आपोआप चांगलं ते टॉयलेट मेंटेन झालं. आता UK's रिसॉर्टमध्ये किंवा माझ्या दोन्ही हॉटेल्समध्ये आपण चहा देतो. आपण सर्वजण चहा पितो, पण चहाबरोबर मी टूथपिक देतो. तर तुम्ही मला टूथपिक हा प्रकार असा चहाबरोबर? चहाबरोबर टूथपिक हा काय देतो, प्रकार आहे पण बुवा? लोकांना आश्चर्य वाटतं की टूथपिक का देतात. चहा हा गरम असतो बरोबर. आणि रेडीमेड चहा ज्यावेळेला आपण पितो ते थोडंसं फुंकत आणि थोडासा वेळानं पोहतो आणि त्याच्यावरती साई तयार होते आणि साई आपण हातानं काढतो, मग ती कुठं हाताला लागते, कपड्यावर पडते. तर तीच जर साई आपण थोड्या त्या टूथपिकनं काढली तर प्यायला बरं वाटतं. क्या बात आहे, वा. छोटे छोटे इनोव्हेशन्स, फार मोठं काही इनोव्हेशन म्हणजे केलं पाहिजे असं काही नाही. आता माझ्या खोपोलीच्या UK's रिसॉर्टच्या बाजूला मी व्हेजिटेबल गार्डन केलेली आहे. बरं. आता लोक येतात आजच्या नव्या पिढीला टोमॅटो काय, कांदा काय, भेंडी काय, पालक काय, कोथिंबीर काय हे नुसतं खातात किंवा पितरत बघतात. हे किती लोकांनी बघितले शेतामध्ये जाऊन हे कसं दिसतं, कसं असतं. तर ते पिकवलेलं ऑर्गॅनिक आपल्या हॉटेलमध्ये तर वापरायचंच, पण येणाऱ्या नवीन पिढीला ती दाखवायचं आणि मग त्या आईवडिलालाही आनंद होईल की माझ्या बाळानं ते बघितलं. क्या बात आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी. मला एक असा किस्सा सांगायचा आहे की आपण जी टेस्ट देतो, हॉटेल म्हणजे तुम्हाला टेस्ट द्यायची गरज आहे. माझ्याकडे एक कुटुंब आलं होतं आणि त्या नवीन लग्न झालं होतं, त्यांनी तो पनीर पकोडा खाल्ला सर. बरं. पनीर पकोडा खाल्ला आणि मग एक 5-6 महिन्यानं मला त्यांचा फोन आला की त्याची मिसेस प्रेग्नंट आहे आणि ते ट्विन आहे आणि त्यांना ती पनीर पकोडा खायची इच्छा झाली. क्या बात आहे, अरे बापरे. मी खोपोलीवरून तिकडं मुंबईमध्ये पनीर पकोडा घेऊन आणि ते माझाच हवा होता त्यांना, पण ते खाल्ला. बरं बरं बरं. सर ह्या गोष्टीला 4 वर्ष 5 वर्ष झाली. आता मला परवा त्यांचा परत फोन आला की त्यांची दोन्ही मुलं आहेत, त्या मुलांना पनीर पकोडाच जाईल तिथं आवडतोय. अरे बापरे, हे फारच त्रासदायक आहे. म्हणजे आता मला पण हा सगळा आश्चर्याचा एक धक्का होता. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत की जर आपल्याला ज्याच्यामध्ये आपण जान टाकली तर हे होतं. बरोबर. आता मी सर आता नवीन एक प्रयोग आम्ही करतोय की इतक्या वर्ष म्हटलं मी की हायवेवर आम्ही बिझनेस करतोय, पण हायवेवरचा एक घटक फार दुर्लक्षित आहे, जो ट्रक आणि ट्रक ड्रायव्हर्स आहे. बरं. आज आपल्या देशामध्ये 4 लेन, 6 लेन, 8 लेन, 10 लेन मोठे रस्ते व्हायला लागलेले आहेत, पण त्याच्याबरोबर हायवे साईड अम्युनिटीजचा कोण जास्त विचार करत नाही आहे. आणि ते करत असताना हॉटेलमध्ये किंवा ज्या धाबे जे असतात तिथं ट्रकवाल्यांसाठी सोयी. आता अशा इनोव्हेटिव्ह कल्पना आम्ही करतोय की त्या ठिकाणी ट्रकला चांगलं पार्किंग मिळावं, त्याला अतिशय माफक दरात जेवण मिळालं, त्याला राहायला त्या ठिकाणी अतिशय म्हणजे अगदी फ्रीमध्ये त्याला राहायला चांगलं मिळावं, चांगले त्याचे टॉयलेट्स असावे, कपडे तुला ते धुता यावेत, स्वतःचे कपडे त्या ठिकाणी सुकवता यावेत, त्याची एंटरटेनमेंट व्हावी. त्याचं माझे टॅगलाईनच असं आहे, सफर मे बी एक घर. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. तर ही अशी इनोव्हेटिव्ह कल्पना घेऊन आता आम्ही येतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त मी अनेक बिझनेस प्लॅटफॉर्मवरती काम करतोय. आम्ही BN आहे. आम्ही काही उद्योजक प्रत्येक आठवड्यातून एकदा सकाळी 7:30ला एकत्र येतो, 50-60 जण, आणि रेफरन्सने एकमेकाला बिझनेस देतो. बरं. आज ह्याच्या व्यतिरिक्त आता ह्याच्या पुढचं जाऊन सॅटर्डे क्लबची इलीट क्लब म्हणून आम्ही चालू करतोय. बिझनेस करत असताना आज मराठी माणूस या बिझनेसमध्ये कमी आहे, किंवा आता खरं तर खूप जागृती निर्माण झाल्याने खूप सारे लोक बिझनेसमध्ये यायला लागलेले आहेत. पण हे आल्यानंतर आज एक पिढी तयार झालेली आहे. अजून एका टप्प्यावर ज्यांचा 10, 15, 20, 25, 100, 500 कोटीचा बिझनेस आहे, एक टप्प्यावर आला. आज नव्या बिझनेसची गरज नाही आहे, परंतु बिझनेसमध्ये वेगळी चॅलेंजेस आहेत. आम्हाला तर अशी काही लोक भेटली की आज खूप चांगला बिझनेस आहे, पण दुसरी पिढी ह्या बिझनेसमध्ये यायला तयार नाही आहे. खरं आहे. आणि मग त्याला बिझनेस वाढवायचा कसा आणि कशासाठी वाढवायचा, म्हणून ओनरशिप आणि मॅनेजमेंट ह्या दोन जर तुम्ही गोष्टी वेगळी केल्या तर अशा अनेक वेगवेगळे अतिशय challenges आहेत. अतिशय महत्त्वाचं तुम्ही बोलता आहात. प्रदीप, मला सांगा की मुळामध्ये जेव्हा हा मुद्दा पुढे आला, म्हणजे प्रशांतनं लेखनावर, पुस्तकांवर काही एक उद्यमशीलता उभी केली, संतोषची तर थेटच उद्यमशीलता आहे, तुम्हाला निसर्ग मैत्री, ट्रेकिंग किंवा काय याच्यावर असं काही मॉडेल, रेव्हेन्यू मॉडेल ज्याला म्हणतो आपण, असं काही उभं करता येणं शक्य असं वाटतं का? मी आता माझी चालू नोकरी त्यासाठी सोडलेली आहे बरं. की एक नोकरी म्हणजे काय साधन आहे की पैसा मिळवण्याचं साधन, परंतु जर असं झालं तर की आपल्या छंदामधूनच जर आपल्याला उपजीविकेचं साधन मिळालं बरोबर. तर म्हणतात दूध में शक्कर सोने पे सुहागा वगैरे. बरोबर. त्यासाठी मी म्हणजे निसर्गाशी जवळीक साधणारे जे व्यवसाय आहेत समजा, तर ते मी सुरू करण्याचा विचार करतोय. जसं की
नेचरल ट्रेल वगैरे म्हणा. बरोबर. परदेशी लोक असतात त्यांना फक्त घरात म्हणजे विलेज टुरिझम म्हणतो आपण, त्यांना खेडेगावात येऊन राहायचं असतं अशा ठिकाणी. मग त्यांना ऑर्गॅनिक खाद्य असलेलं हे द्यायचं, जेवण द्यायचं वगैरे. किंवा काही फोटोग्राफर्स असतात, त्यांना फोटोग्राफी करण्यासाठी ते सिच्युएशन तयार करून द्यायची, त्याला बर्ड हाईट्स म्हणतात, तसे करायचे. तर या व्यवसायात सुद्धा भरपूर पैसा आहे. म्हणजे निसर्गाची हानी न पोचता तुमचा व्यवस्थित उपजीविकेचा होईल असं हे आहे. लोकांना रात्री जंगलात घेऊन फिरायला जायचं, बरोबर. नेचरल ट्रेल्स वगैरे आपण म्हणतो. तर हे सगळे व्यवसाय करण्याचं सध्या माझ्या मनात आहे आणि त्यासाठी मी पूर्ण वेळ त्यासाठी मोकळा झालेलो आहे. प्रशांत, मला एक सांगा की तुम्ही खरं म्हणजे ज्या स्वरूपाचं काम करता, साधारणपणे त्याचं हब पुणे मुंबई असं आहे. अशा वेळी चौकसारख्या एका छोट्याशा गावात तुम्ही राहून सगळे हे उद्योग करता, तर चौकमध्येच राहावं, अशा गावात राहावं, आणि याच्यामध्ये तिथे काही जवळ खास काही- हातनोली म्हणून खेडेगाव आहे अजून अच्छा, त्याच्यापेक्षा. आणखी छोटं गाव आहे. बरं, चौकपासून जवळ आहे पुणे. तेवढ्या छोट्या गावामध्ये राहावं हे काही खास ठरवून तुम्ही ते नियोजन केलंय कसं काय? ठरवून नियोजन नाही केलं, पण का कोणाच ठाऊक. म्हणजे आता मला लहानपणापासून मी ते म्हणजे गावाशी इतका जोडलो म्हणजे प्रत्येकजण गावाशी असतो. म्हणजे आता ती माझी कमतरता आहे की माझा प्लस पॉईंट आहे काही मला माहीत नाही, पण मला गाव सोडून जायचं म्हटलं की मला नको होतो. म्हणजे माझा तर लग्न जमवण्याचा एक प्रसंग होता, त्याच्यात पुढच्यांची अट होती की शहरात राहायला जायला पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी मी ते आलेलं स्थळ नाकारलं. बरोबर. म्हणजे स्थळ चांगलं होतं, पण जे आपल्याला गाव सोडायला लावतंय म्हणजे मला ते बरं मी बाकी प्रवास आपलं सगळा स्थळ करतो. पक्कं, आपलं स्थळ पक्कं आहे. आपलं स्थळ पक्कं बरं आहे. दुसरी गोष्ट पुणे मुंबई हायवे जवळ आहे, बाकी आता इंटरनेटशी जोडलो गेलोय, त्याच्यामुळे तसा काही त्रास होत नाही. गावात राहून सुद्धा हे सगळं करता येणं शक्य. फुलन शिंदेकडे मला तर जायचं. फुलन शिंदे तुम्ही मगाशी, आता तुम्ही काहीतरी वेगळंच ते तनिष्का वगैरे काय आहे काय ते? जसं मी पहिलाच विषय कंटिन्यू करतोय, सगळं हे माझा प्रवास चालू असताना पार्लरमधून जसं महिलांशी संपर्क आला. हे काय अगोदर सांगा ना. म्हणजे मग- हे जे आहे ना, आता आपलं तनिष्का इलेक्शन आहे. बरं. आणि ते इलेक्शन जेव्हा जाहीर झाले तेव्हापासून आमच्या तनिष्का महिलांमध्ये खूप उत्साह, दांडगा जागृत झाला. आणि माझ्या तनिष्काच्या माध्यमातून प्रत्येक महिला काहीतरी बिझनेस करते, उद्योग करते. तर त्यातली एक महिला गटप्रमुख, ती टेलरिंग क्लास चालवते. बरं. तर ती म्हटली की आपण जसं राजकारणी इलेक्शनच्या वेळेला त्यांचे स्कार्फ वापरतात बर, पक्षाचे, बर. मग आपण स्वतः शिवलेले का वापरू नये. बरोबर बरोबर. आणि मग अच्छा, तुम्ही शिवलेलं आहे? स्वतः हे आपले शिवले, फक्त आम्ही प्रिंट करून घेतलं. बर बर. तर हे तनिष्का टेलरिंग क्लास आपला आहे. जसं तनिष्काच्या पोळी भाजी केंद्राच्याच बाजूला बरोबर, गेल्या वर्षी चालू केलं. त्याच्याकडे आता 40 महिला शिकायला आहेत. बरं. गरजू महिलांना कमी ह्याच्यामध्ये. आणि बाकी कुठले कुठले उद्योग सुरू आहेत तुमचे? बाकी तनिष्काचं पोळी भाजी केंद्र, त्याच्यामध्ये 4 महिला काम करतात. आता आमचं 10 तारखेला तनिष्काचं नवीन एक शॉप चालू होतंय, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक किंवा आणि जे साऊथ इंडियन फूड आहेत, तर ते आपलं इंडियन तर चालू आहे. तर ते आम्ही 10 तारखेला त्याचं उद्घाटन करणार आहोत. त्यावेळेला तर आपण सर्व येणारच. तर हे सगळं एका लाईनमध्ये आमची सर्व दुकानं चालू आहेत. आणि त्या ठिकाणी अगदी आपले पोळी भाजी केंद्राला गेली 3 वर्ष आपल्या गुढीपाडव्यालाच उद्घाटन झालं होतं. जेव्हा तनिष्का जेव्हा चालू झालं तेव्हापासून मी तनिष्कामध्ये आहे. बरं. आणि त्याच्यानंतर पहिलं 3-4 महिन्यात महिला बोलल्या काहीतरी आपण केलं पाहिजे. तुम्ही कसं करता? माझ्या पार्लरच्या बाजूलाच आम्ही भाडे तत्वावर दुकान घेतलं. त्या ठिकाणी 6,000 भाडं देऊन सुद्धा 4 महिलांची चांगल्या प्रकारे आता त्यांचा फराळ एवढा छान बनलेला आहे. मी गडबडीत आल्यामुळे आणता आलेले नाही, पण दिवाळीचा सगळा फराळ त्या सिनियर सिटीजन असतील त्यांचा फोन आला, त्यांना घरी नेऊन देतात. जेवणाचे डबे, काय हॉस्पिटलमधून सुद्धा फोन येतात. असे पेशंट आहेत, त्यांना त्या ठिकाणी महिला आपलं. फारच छान, फारच छान. फुलन खरं म्हणजे फुलन, संतोष, प्रशांत, प्रदीप सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. मी म्हटलं की चौकटी बाहेरची ही सगळी माणसं आहेत आणि चौकट ओलांडून, चौकट भेदून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आमच्या फुलणचं अगदी छोटंसं पोळी भाजी केंद्र असेल किंवा साई इंटरनॅशनल सारखं फार मोठं रिसॉर्ट असेल संतोष पाटलांचं, किंवा प्रदीप कुलकर्णींचा काही एक वेगळा सर्पमैत्रीच्या अनुषंगाने एक रेव्हेन्यू मॉडेल नवं ते विकसित करतायत असा प्रयत्न असेल. प्रशांतनं आत्ता स्वतःच्या बळावर आपल्या छोट्याशा गावामध्ये सुरू केलेला बोलण्याच्या, लिहिण्याच्या बळावरचं काही एक वेगळं करिअर असेल. पण हे सगळी माणसं आपापल्या पद्धतीनं जगतायत आणि ज्या प्रकारे जगण्याला भिडतायत ते आणखी महत्त्वाचं आहे. तुम्ही लक्षात घ्या, सुरुवातीला मी सांगितलं की यांच्या आयुष्यामध्ये जी संकटं आली, जी दुःख आली, ज्या अडचणी आल्या, त्या अडचणी, दुःख तुमच्या एवढीच, तुमच्याहून कदाचित जास्त, पण तरीसुद्धा जगण्याला भिडायचा निर्णय मात्र पक्का. त्यामुळे माणसं वाट चालत राहिली, माणसं वाट कापत राहिली
आणि वाटेला घाबरलं की वाट जास्त लांब लांब जाते. मला आठवतं माझी आजी लहानपणी म्हणायची, तेव्हा संतोष बस नव्हती, गाड्या नव्हत्या, त्यामुळे चालत जावं लागायचं. माझ्या आजोळी मी जायचो. माझी आजी नुकतीच वारली, 1 नोव्हेंबरला तिला 1 वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे मला आजीचं ते आठवतं की आम्ही चालत जायचो. मग त्या मानेगाव नावाच्या गावापासून धानोऱ्यापर्यंत 2 किलोमीटर चालत जायचं. मग चालताना मध्येच मी लहान होतो, मी रडायचो. मग आजी बरोबर की संजू रडलं ना की रस्ता लांब जातो. मग मग मी हसायचो, कारण का की रडलं की रस्ता लांब जाईल. तेव्हा आजी गंमत करते असं वाटायचं. नंतर असं वाटलं मोठं झाल्यावर किंचित की आजी गंमत करत होती. आणखी मोठं झाल्यावर वाटलं आजी खरं बोलत होती. रडलं की रस्ता लांब जातो आणि हसलं की रस्ता कधी संपतो कळत पण नाही. तुम्ही सगळे हसत गेलात आणि म्हणून या वाटेवर आहात. खूप साऱ्या शुभेच्छा. या सगळ्या वाटेवर आपणही येऊ. दिवाळीच्या अतिशय मनापासून शुभेच्छा. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.